नमस्कार, मी स्मिता. शब्द संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी वेगळ्या प्रकारची कथा तुम्हाला ऐकवणार आहे. सुरुवातीला बघूया. कधी कधी एखादी छोटी वस्तू आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणते. वसू आजीच्या आयुष्यात सुद्धा एक स्मार्टफोन आला आणि सुरू झाला हास्य, गमती आणि नव शिकण्याचा प्रवास. कथेचं शीर्षक आहे ऑनलाईन आजी, हास्याची हॉटस्पॉट. वसू आजी आमच्या घराची जान. वय 72, पण उत्साह तर असा की जणू पावसात पिसारा फुलवून नाचणारा मोरच. अनुभवांची शिदोरी तिच्याजवळ होती, पण तिच्या हाताला चवही होती बर का. सर्वांच्या मनात माया आणि बोलण्यात गोडवा अशी ही गप्पिष्ट वसू आजी. एक दिवस तिच्या आयुष्यात आला एक नवीन पाहुणा, स्मार्टफोन. आजीच्या वाढदिवसाला मुलाने मोठ्या आनंदाने तिला स्मार्टफोन भेट दिला. आजींनी फोन हातात घेतला आणि डोळे विस्फारून म्हणाल्या, अरे वा, भारीच आहे की. लोक गाणी म्हणतात, बातम्या सांगतात, काही विचारलं तर लगेच उत्तरही देतात. म्हणजे घरातला हा एक नवीन, हुशार, आज्ञा पाळणारा सदस्यच आला म्हणायचा. आई, याला गुगल म्हणतात, मुलाने सांगितले. तू काहीही विचारू शकतेस, तुला लगेच उत्तर मिळेल. आजी म्हणाली, म्हणजे हा गुगल बाबा झाला की. आपल्या गावातही कोणी एवढी माहिती देत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी फोन घेऊन बसल्या. गुगल बाबा, मुरमुरे किती वेळ भाजायचे चिवड्यासाठी? पण फोन शांतच. आजींनी थोड्या वेळ वाट पाहिली, मग म्हणाल्या, काय रे बाबा, एवढं शिक्षण घेऊनही उत्तर नाहीच. हा कसला हुशार फोन? मुलगा धावत आला, म्हणाला, आई, फोन सायलेंट वर आहे. असं होय, म्हणजे यालाही कधी कधी बोलण्याचा मूड नसतो तर. मग लगेच दुसरा प्रश्न, गुगल बाबा, या फोनला पोळ्या लाटायला शिकवता येईल का? मुलगा हसला आणि म्हणाला, हो आई, आपण याला लोणचं करायलाही शिकवूया बर का. आजी आनंदली आणि म्हणाली, वा, मग माझी सुट्टीच की. मग मी आरामात मालिका पाहत बसेन. आणि पुढे सुरू झाला वसू आजीच्या स्मार्टफोनचा प्रवास. एक दिवस फोन बंद पडला. आजीने सुनबाईंना विचारलं, अगं, हा फोन चालतो कशावर? सुनबाई म्हणाल्या, आजी, याला चार्ज द्यायचा. त्यावर आजी, मग माझ्या डोक्यावरच ठेव बरं, तिथे विचारांच्या विजा चमकत असतात. सुनबाई गालातल्या गालात हसल्या. दुसऱ्या दिवशी युट्यूबवर आजींनी योगाचा व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये बाबा सूचना देत होते. दोन्ही हात वर करा, खाली आणा, आता गोल फिरवा. आजी त्यांच्या बरोबर हालचाली करू लागल्या. थोड्या वेळाने दमल्या. म्हणाल्या, हा बाबा फक्त बघतोय, स्वतःच तर काहीच करत नाही. मी मात्र घामेघूम झाले. सुनबाई हसून म्हणते, अहो आजी, व्हिडिओ पॉज झाला आहे. आजींनी कपाळावर हात मारून घेतला. म्हणाल्या, हा बाबा झोपला आणि माझ्याकडून मात्र व्यायाम करून घेतला. एक दिवस नातवाने आजीला सेल्फी काढायला शिकवले. आजींनी केसावर हात फिरवला, साडी नीटनेटकी केली आणि सेल्फी काढला. फोटो पाहून आजी घाबरल्या. म्हणाल्या, अरे, माझ्या मागे हा कोण उभा आहे? नातू हसून म्हणाला, आजी, ते सुतार काका आहेत. याला फोटो बॉम्बर म्हणतात. आजी म्हणते, काय काय नवीन शिकवत असता. पूर्वी घरी पाहुणे मंडळी अचानक यायची, आता फोटोमध्ये सुद्धा अचानकच येतात. एकदा आजीने गुगल बाबाला विचारलं, गुगल बाबा, माझ्या शेजारणीचं वय किती? गुगल म्हणाला, क्षमस्व, मी याचे उत्तर देऊ शकत नाही. आजी मिश्किलपणे म्हणाल्या, बघा, तिलाही भीती वाटते उत्तर सांगायला. हळूहळू आजी स्मार्टफोन मध्ये पारंगत होत गेल्या.
पण खरी गंमत झाली ती व्हॉइस मेसेजच्या दिवशी. आजीने शेजारच्या वंदनाताईंना मेसेज पाठवला. अगं वंदे, लवकर भाजी आण, मी वाट पाहते ना. आणि पुढे रेकॉर्डिंग बंद करायचं विसरून गेल्या. त्यामुळे आजीच्या मनातल्या बोललेल्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या. आणि हो, तिच्या भाजीवर फार विश्वास नाही, कारण ती मुळात शिळी भाजी घेते. शिवाय पोळ्या म्हणजे काय, रबरीच असतात, तुटत नाही. झालं, थोड्या वेळात वंदनाताई दारातच उभ्या. आजी, मेसेज पाठवला की लग्न मोडण्याचा प्रस्ताव. आजी ओशाळली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताच सगळ्यांना हसू आलं. काळ बदलला, तशा वसू आजी सुद्धा बदलल्या. आता त्या स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप चालवतात. आजीचा आरोग्य क्लब. त्यामध्ये सकाळचे सुविचार, दुपारच्या विविध प्रकारच्या भाज्यांचे फोटो, संध्याकाळचे भजन आणि आरोग्याच्या विविध टिप्स. फोन हातात घेऊन आजी म्हणतात, हा स्मार्टफोन म्हणजे माझा दुसरा नातूच. फक्त चार्ज संपला की मग मात्र रुसून बसतो. आता शेजारच्या काकूंनाही आजी फोन चालवायला शिकवतात बर का. अगं, व्हॉट्सअपचे म्यूट बटन वापरलंस का? काकू विचारतात, कशासाठी हो? आजी डोळा मारतात आणि म्हणतात, फोन ऐकतो ग, पण नवरा नाही ना. एकदा नातवानी आजींना सांगितलं, आजी पासवर्ड लक्षात ठेव बरं का. आजी म्हणाल्या की माझ्या लग्नाची तारीख, नातवंडांचे वाढदिवस, वाढदिवसांच्या तारखा सगळं काही लक्षात ठेवते रे, पण या फोनला माझ्यावर विश्वासच नाही ना. रोज पासवर्ड विचारत असतो, बावळट कुठला. आज वसू आजी गुगल बाबा, व्हॉट्सअप चाचू, युट्यूब काकूंसोबत गप्पा मारतात. नातवंडांना इंग्रजीमध्ये मेसेजही पाठवतात. हाऊ आर यू? आजी इज फाईन. हॉट भजी रेडी. घरात हास्य आहे, आनंद आहे. शेजाऱ्यांच्या ग्रुपचं नाव काय आहे माहितीये का? वसू आजी लाईव्ह. कथा संपली. पण आजीच्या स्टेटसवरचा एक सुविचार मात्र कायम लक्षात राहिला. गुगल बाबा आहे, पण माझं डोकं अजूनही अपडेट आहे. कारण वय वाढणं ही केवळ गोष्ट आहे, पण शिकण्याची इच्छा जिवंत ठेवणं ही मनाची गोष्ट आहे. हसत खेळत नवीन गोष्टी आपण स्वीकारल्या तर आयुष्य कोणत्याही वयात स्मार्ट होऊ शकतं, वसू आजींच्या सारखं. धन्यवाद.